हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. प्रभूतः विपुलता, संपन्नता, विशालता, पुष्कळपणा हा ज्याचा स्वभाव आहे. ज्ञान, ऐश्वर्य, सामर्थ्य, कर्तृत्व, उत्साह, धैर्य, संपत्ती इत्यादी सद्गुणांची ज्याचे जवळ विपुलता आहे, असे अनेक सुंदर अर्थ या भगवंताच्या नामामध्ये दडलेले आहेत. साधारणपणे हे सर्व अर्थ भगवद्गीतेमधील एका श्लोकात समाविष्ट होतात. विभूती योगात स्वतः भगवंतच अर्जुनाला सांगताना म्हणतात की यद्यत् विभूतिमत्सत्वं श्रीमदुर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोंश संभवम. हे अर्जुना, जी जी ऐश्वर्ययुक्त, कांतीयुक्त आणि शक्तियुक्त वस्तू आहे, ती वस्तू माझ्या तेजाच्या अंशाचीच अभिव्यक्ती समज. काही वेळा कामानिमित्त तर काही वेळा पर्यटन म्हणून आपण देश विदेशात जातो. गिरीकंदरात भटकंती करून हिमालय, सह्याद्री या पर्वतरांगांची दरीखोरी पाहतो. धाडसी वृत्तीची माणसे नावेतून पॅसिफिक, अटलांटिक महासागर पालथा घालून पृथ्वी प्रदक्षिणा करतात, तर काही संशोधक दक्षिण ध्रुवावर तंबू ठोकून शास्त्रीय निरीक्षणे नोंदवतात, तर काही जण 1-2 उंट समवेत घेऊन सहारा वाळवंट पार करतात. विपुलता, विशालता हे 2च गुण, 2च नावे आपण विचारात घेतली तरीही भगवंताची पृथ्वी नावाच्या छोट्या ग्रहावरील ही सृष्टी वा निसर्ग पाहण्यास एक छोटेसे आयुष्य पुरेसे होत नाही. मग आपण तर भगवंत श्रींना अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणून संबोधतो, तेव्हा वास्तवात त्याची ही विशालता, त्याचे ऐश्वर्य हे आपल्या मनाच्या व बुद्धीच्या आवाक्यात नाही हे प्रकर्षाने जाणवते. यासाठी आयुष्यात केव्हा ना केव्हा तरी संधी मिळाली तर जरूर या सृष्टीचे अवलोकन करावे, प्रवास करावा. ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव, समर्थ इत्यादी थोर संतांनी आपल्या आयुष्यात खूप प्रवास केलेला आढळतो. जनरीती, निसर्ग याचे सजगपणे साक्षी राहून अवलोकन केले आणि त्यांचे हे अनुभव, निरीक्षण त्यांनी आपल्या ग्रंथात वेळप्रसंगी नोंदवलेले आढळते. हे भगवंताचे ऐश्वर्य, विशालता, संपन्नता, सामर्थ्य आपण विनम्र भावाने अनुभवूया, असे या नामाच्या निमित्ताने म्हणावेसे वाटते. हरिओम.